श्वेता जुमानी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अतिशय ख्यातनाम अशा संख्याशास्त्राच्या अभ्यासक आहेत आणि आपल्याला माहिती आहे की बॉलिवूड असो, क्रिकेटर असो, अनेकांना त्यांनी सल्ला दिलेला आहे. म्हणजे शाहरुख खान, अजय देवगण यांच्यापासून ते अगदी क्रिकेटरपर्यंत आणि आत्ताच ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला अशा इरफान खानपर्यंत अनेकांना त्यांनी सल्ला दिलेला आहे. अनेक उद्योगपती, फिल्म जगतातल्या अनेक नामवंत हस्ती यांनाही त्यांचा सल्ला अतिशय तंतोतंत लागू पडलेला आहे आणि त्यामुळे संख्याशास्त्र हे एक नवीन शास्त्र म्हणून संपूर्ण जगभर मान्यता प्राप्त होत चाललेलं आहे. आज श्वेता जुमानी पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. वेलकम श्वेताजी. खरं तर कोल्हापूरातल्या अनेक लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. माझा फोन कंटिन्युअस आज दुपारपासून वाजतोय. संध्याकाळी 7:30 ते 8:30 हा 1 तास आमचा हा लाईव्ह शो आहे. आपण आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती जो नंबर येतोय त्या नंबरवरती फोन करू शकता आणि आपला प्रश्न विचारू शकता. पण माझी एक सगळ्यांना नंबर विनंती आहे की आपण आपला प्रश्न अचूक विचारा. प्रश्न विचारत असताना आपल्याला जो नेमका प्रश्न आहे तेवढाच विचारा आणि आपली जन्मतारीख सांगायला विसरू नका. आपलं नाव आणि आपली जन्मतारीख या दोन गोष्टी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे फोन केल्यानंतर आपण आपलं नाव आणि जन्मतारीख सांगा आणि आपला नेमका अचूक प्रश्न विचारा. सर्वप्रथम श्वेता जुमानी, मी तुम्हाला विचारणार आहे की 2013 साल, कारण मला आठवते मागच्या आपल्या शोमध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की 2013 साल हे भारतासाठी अधिक उत्कर्षाचं असणार आहे. कशावरून तुमचा हा सगळा अंदाज आहे? आणि यंदा 2013 सालात सुरुवात तरी महाराष्ट्राच्या दृष्टीनं पण सांस्कृतिक क्षेत्राला एक चांगली झालेली आहे की मराठी अभिनेत्रीला आणखी एक राष्ट्रीय स्तराचा पुरस्कार मिळाला आहे. पण 2013 साल हे कशा अर्थानं कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये चांगलं असणार आहे? पहिले तर थँक्यू, तुम्ही परत मला बोलवलं. येस, कोल्हापूरमध्ये मला एवढं प्रेम मिळतं आहे. छोटी सिटी आहे, सगळे मला ओळखत आहेत अँड आय फील सो कम्फर्टेबल. आता मी येत होती रेसिडेन्सी क्लबमधून इथे, तर असं वाटत होतं मी गेलीच नाही. आता तुम्ही काय म्हणाले की 2 महिने पूर्वी आली होती. माहिती आहे, मी 6 महिने पूर्वी आली आहे. माय गॉड. आणि लाईव्ह किती नाही, अजूनही लोकांच्यामध्ये इतकी चर्चा आहे की श्वेता जुमानींना आम्ही प्रश्न विचारला होता, त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल झाले. त्यामुळे मला वाटतं की हा 6 महिन्याचा कालावधी इतका झरकन निघून गेला की तो 2 महिन्याच वाटला. मी आज आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज 1 तासभर श्वेता जुमानी आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. आपण थेट त्यांना प्रश्न विचारू शकता. पण त्यानंतर अजून 3 दिवस कोल्हापुरामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यांचा नंबरही आम्ही आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती दाखवत आहोत. आजच्या या शो नंतर आपण त्यांच्या दूरध्वनी नंबरवरती संपर्क साधून आपण त्यांचा सल्ला घेऊ शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. आता जो माझा मूळ प्रश्न होता की भारताच्या दृष्टीनं 2013 साल हे कसं असणार आहे? सगळ्यात पहिले वर्ष आहे 2013 यानी 6. पहिली गोष्ट झाली, माझे भावाचं प्रिडिक्शन साईन ठरलं. बिग बॉसची विनर लेडी होती. 2013 म्हणजे 6 असतो. 6 म्हणजे व्हीनस याने शुक्र. हा वर्ष लेडीजसाठी आहे चांगलं अँड एव्हरीथिंग इज गोइंग टू गो गुड फॉर द लेडीज. पहिली गोष्ट झाली की बिग बॉसची विनर परत उर्वशी ढोलकिया लेडीज आहे. माझे ब्रदर संजय जुमानी बिग बॉसच्या शोवर गेले आणि लाईव्ह टेलिकास्टमध्ये सांगितलं की उर्वशी ढोलकिया इज गोइंग टू विन. आणि हे त्यांची 3री भविष्यवाणी होती. 3rd टाइम हॅट्रिक माझ्या भावाने केली आहे. 3 टाइम्स ही हॅज प्रिडिक्टेड एक्झॅक्ट विनर ऑफ बिग बॉस. बिग बॉसचं 6वा वर्ष आहे. बिग बॉसमध्ये डबल जी पण आम्ही टाकली आहे. दुसरी गोष्टी आहे KBC मध्ये अमिताभ बच्चनजी बरोबर फर्स्ट टाइम लेडीने 5 करोड जिंकले आहेत. आता हे तुम्ही सांगितलं मला की मराठी अभिनेत्याला शी गॉट अ नॅशनल अवॉर्ड. सो इट इज द इयर ऑफ द लेडीज. तो हा वर्ष लेडीजसाठी तर चांगलं महत्त्वपूर्ण आहे. पण इट इज अ नंबर 6 विच इज द बेस्ट नंबर. शुक्र सगळ्यात बेस्ट ग्रह असतो, सगळ्यांना देतो. इट इज अ, तुम्ही ऐकलं असेल शुक्र आहे, मोठे लोक म्हणतात की अच्छा हो गया सब शुक्र है. सो शुक्र मीन्स अ व्हेरी गुड थिंग. सो हा वर्ष जास्त मेहनत करा, सगळं चांगलंच होणार आहे. दॅट इज फॉर शुअर. पण आता सांगा की यंदा पुन्हा IPL आहे. गेल्या वर्षीच्या IPL साठी तुमचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरलेला होता शाहरुख खानसाठी, असं तुम्ही सांगितलं होतं. या वर्षीच्या IPLच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही कोणाला काही सल्ला दिलेला आहात का? आता IPLची आम्ही तयारीच केली नाही आहे, बसून मी कॅल्क्युलेशनच केलं नाही आहे. पण लास्ट इयर ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं होतं. शाहरुख खान आपले 47th इयरमध्ये होते. 47 याने नंबर 2 असतो. त्यांचा वाढदिवस 2 आहे. आम्ही त्यांना सल्ला दिली की ब्लॅक युनिफॉर्म चेंज करा आणि पर्पल कलर त्यांनी घातलं, पर्पल आणि गोल्डन घातलं. आम्ही सल्ला दिली की
सौरव गांगुली तुमच्यासाठी एवढे छान नाही आहे ॲज अ कॅप्टन बिकॉज ही इज नंबर 8 अनफॉर्च्युनेटली. तर ते आमची सल्ला घेऊन त्यांनी सगळं चेंज केलं, लोगो चेंज केलं, एकदम बर्निंग स्कलचं लोगो होतं, शाहरुख खाननी चेंज केलं लोगो आणि ही वन द IPL. हा वर्ष ॲक्च्युली मी बसून अजून कॅल्क्युलेशन्स मी केली नाही आहे, सो आय रिअली कॅनॉट रिअली टेल यू एनिथिंग अबाउट इट नाव. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न मला विचारायला सांगितला होता, एक क्युरियासिटी उत्सुकता म्हणून, की आज जो संजय दत्त सुप्रसिद्ध अभिनेते यांच्याबद्दल जो काही कोर्टानं निकाल दिलेला आहे, हे तुम्ही त्यांचं आधी काही प्रिडिक्शन केलं होतं का, किंवा असं का झालं तुमच्या शास्त्रानुसार, काय कारण आहे? सगळ्यात पेक्षा फर्स्ट थिंग इज संजय दत्त यांचा वाढदिवस आहे 29 जुलै 1959. आता आपले 54th इयरमध्ये आहे. 53 संपलं लास्ट इयर, आता 54मध्ये आहे. 5+4 बेरीज होते 9. 9 जे बेरीज आहे दॅट इज एग्रेशन, मंगल नंबर असतो, एग्रेशन असतो, फाईट असते. त्यामुळे हा वर्ष मला वाटतंय अनफॉर्च्युनेटली त्यांना जावंच लागणार आहे. नेक्स्ट इयर ऑगस्ट नंतर 29 जुलै नंतर ही विल एंटर 55th इयर. थोडा रिलीफ त्यांना मिळू शकते, पण आय थिंक 56th इयरमध्ये ते परत बाहेर येऊ शकतात. अच्छा, हे तुमचं आज प्रिडिक्शन आहे. हां. मला वाटतं अनेक लोकांचे आता फोन वेटिंग लिस्टवरती आहेत, आपण आता फोन कॉलकडे जाऊया. पण त्यापूर्वी मला फोन कॉल सुरू करण्यापूर्वी फक्त एवढंच विचारायचं आहे की खरोखर न्यूमरॉलॉजी हे जे काही शास्त्र आहे याच्या प्रसार आणि प्रचारासाठी आपण काही काम करताय का? हेच मी काम करते. तुमचे चॅनल आहे, पुढारीमध्ये, पेपरमध्ये मी लिहिते, रेडिओवर येते. आमचं आता मुख्य काम हे आहे बघा. शाहरुख खान आमचं क्लायंट आहे, सलमान खानने DG घातलं, त्यांचे दबंगचं काय झालं तुम्ही बघितलं. हे सगळे लोक न्यूमरोलॉजी वापरत आहेत. आमचं मुख्य आहे आता ऑर्डिनरी पीपल, साधारण मनुष्याला असाधारण कसं करायचं. माझं भावाचं संजय बी जुमानीचं ऑफिस बॉम्बेमध्ये आहे, मी पुण्याला आहे. आमचं मेन मुख्य काम हे आहे. माझ्या वडिलांनी 40 वर्ष घातले नंबर्सची स्टडी करून, आणि एवढी सिम्पल स्टडी आहे की एव्हरीबडी कॅन डू द स्टडी ऑल्सो अँड यू कॅन लर्न सो मच फ्रॉम युअर नंबर्स. फोन माझा आलेला आहे, आपण फोन घेऊया. पहिला फोन कोणाचा बघूया. नमस्कार, बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. आपलं नाव आणखीन जन्मतारीख सांगा कृपया. मला माझ्यासाठी नाही, मला माझ्या हसबंडसाठी क्वेश्चन विचारायचं होतं. हो, विचारा. माझ्या हसबंडचं नाव राजकुमार मुतालिक. राजकुमार मुतालिक, बोला. डेट 5 ऑक्टोबर 1980. ओके, 5 ऑक्टोबर 1980. हा, त्यांनी 3दा आतापर्यंत विजा ट्राय केलाय, 3दा विजा रिजेक्ट झालाय, आणि नाव त्याने आता T1 विजासाठी अप्लाय केलाय. तर त्याचा विजा होईल का नाही होईल? त्यांचा व्हिसा होईल का नाही? मिस्टर राजकुमार मुतालिक यांचा व्हिसा नाकारलेला आहे, तो व्हिसा होईल का नाही असा प्रश्न आहे. त्यांचा नक्की विजा होणार आहे, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे. आता मी सांगितलं दिस इज द इयर ऑफ द लेडीज, आणि आमच्या फक्त देशमध्ये अशी लेडीज असणार हू इज नॉट बॉदर्ड अबाउट हरसेल्फ, शी इज बॉदर्ड अबाउट हर मदर और सिस्टर और हजबंड और ब्रदर. आमच्याकडे जेवढे जेंट्स येत आहेत, बायका लोक त्यांना थकलून घेऊन येते, नाहीतर कोणी ना कोणी आई घेऊन येते, नाहीतर बहीण घेऊन येते. सो दिस इज द लेडी के शी इज नॉट बॉदर्ड अबाउट हरसेल्फ. हजबंडचा विजा व्हायला पाहिजे. सो तुमच्या पतिराजांचा व्हिसा होण्यामध्ये कसली अडचण येणार नाही असं श्वेताजींचं म्हणणं आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आता मी तुम्हाला सजेशन्स देते. राजकुमार मध्ये एक H टाका आणि मुतालिक मध्ये एक A टाका. हे स्पेलिंग करा आणि डेफिनेटली ही इज गोइंग टू बी अब्रॉड, आणि एकदा गेले की लवकर परत येणार नाही. मग तुम्ही रडून फोन करणार की हजबंड कधी परत येणार आहे. अरे बापरे, हा तुम्हाला दुसरा सल्ला आहे. पुढचा फोन घेऊया आपण. नमस्कार, बोला. बोला. नमस्कार, आपलं नाव सांगा आणि जन्मतारीख सांगा कृपया. हॅलो, मी शिल्पा पाटील बोलते गारगोटीवरून. बोला. हॅलो. हा, बोला, ऐकू येते, बोला. हा, मी शिल्पा पाटील बोलते गारगोटीवरून. बोला पाटील मॅडम. हा, नमस्कार. नमस्कार. हा, माझा जन्मतारीख आहे 23/5/19. 23/5/19. हा, MSc BEd आहे, पण लग्न होत नाही. MSc BEd आहे, पण अजून लग्न होत नाहीये. 79चा जन्म आहे. शिल्पा पाटील यांनी आपला वैयक्तिक आयुष्यातला प्रश्न विचारायला. ऐकूया श्वेताजी काय उत्तर देत आहेत. शिल्पाजी, 5 नंबरचे लोकांचं कधी कधी 2 लग्न होत आहेत. सो बी ग्रेटफुल की तुमचं अजून लग्न झालं नाही आहे, पण आता ह्या वर्षी खूप व्हायचे चान्सेस आहे. तुम्हाला स्पेलिंगमध्ये LL टाकायचं आहे, पाटीलमध्ये A टाकायचं आहे. जिकडे पण तुम्ही इन्स्टेड ऑफ नोईंग वेन आय विल गेट मॅरिड, तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे 4, 8 किंवा 9 हे 3 नंबर बरोबर तुमचं पटत नाही आहे, त्यांच्याशी लग्न करायचं नाही. रोज बसून तुम्ही शिल्पा SHILLPA 24 वेळा सकाळी उठून लिहा, आणि ब्लू कलरचे कपडे घाला,
हातावर नेहमी 24 लिहा. हे 3 कामं करा तुम्ही. 6 महिन्यात लग्नाची तयारी होणार आहे आणि आम्हाला मी नसणार तरी पण आम्हाला नक्की बोलवा, आम्ही लाडू खायला नक्की येऊ. पुढचा फोन आलेला आहे. नमस्कार. हॅलो, हा बोला, आपलं नाव आणखीन जन्मतारीख आणि प्रश्न विचारा. माझं नाव आशा मधुकर भोसले नाव आहे. आशा मधुकर भोसले, बोला मॅडम. हा, माझी जन्मतारीख 14/1/1979. 14/1/1979. बोला, प्रश्न विचारा. मला 79. घर कधी होणार ते विचारायचं होतं. आशाजींना आपलं घर कधी होणार असा प्रश्न पडलेला आहे. त्यांना स्वतःचं हक्काचं घर पाहिजे आहे. संपूर्ण अनेक लोकांना घराविषयी हा मोठा प्रश्न असतो की स्वतःचा हक्काचा निवारा, हक्काचं छप्पर कधी होणार. 14/1/1979 जन्म आहे आशा भोसले यांचा. आशाजी, तुम्हाला आपली स्पेलिंगमध्ये थोडे चेंजेस करावा लागणार आहे आणि ते चारो तरफ यूज करावा लागणार आहे. आमची ही जी सायन्स आहे न्यूमरोलॉजीची, कधी काय होणार आहे मला स्वतःला माहीत नाही आहे. माझ्या स्वतःचं फ्युचर माहीत नाही आहे. 21 वर्षाची मुलगी आहे, पण मी कधी विचार केला नाही लग्न कधी होणार आहे, मुलगा कुठून येणार आहे. आमची सोल्युशन बेस्ड सायन्स आहे. मी तुम्हाला सोल्युशन्स देते. हे कामं तुम्ही करा अँड यू विल गेट द रिझल्ट. पहिली गोष्ट आहे, आशामध्ये AA टाकायचं आहे. भोसलेची स्पेलिंग लिहा, BHOSLAY करा. BHOSLAY लिहा आणि आशामध्ये AA करा आणि हे रोज 24 वेळा बसून लिहा. आशा भोसले, आशा भोसले, आशा भोसले. त्यांच्याकडे किती घर आहे माहीत नाही, पण तुम्ही आशा भोसलेकडे तुमचा 1-2 तर होणारच आहे स्पेलिंग चेंज करून. तुम्ही तुमचं स्पेलिंग चेंज करा, तुम्हाला तुमचं हक्काचं घर नक्की मिळेल. पुढचा फोन आलेला आहे. कंटिन्युअस फोन वाजणार, तुम्हाला माहिती आहे. बघूया. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न. त्यापूर्वी आपलं नाव आणखीन जन्मतारीख सांगा कृपया. मला आज पप्पांच्या बद्दल प्रश्न विचारायचा होता. नाव सांगा. आपल्या वडिलांचं नाव सांगा. आपल्या वडिलांचं नाव सांगा. राजेंद्र सारडा. राजेंद्र सारडा. जन्मतारीख. जन्मतारीख 16 डिसेंबर 1959. 16 डिसेंबर 1959. प्रश्न विचारा. त्यांनी आतापर्यंत खूप बिझनेस ट्राय केले, पण ते प्रत्येक बिझनेस मध्ये फ्लॉप झालेत. त्याच्या स्वतःचा विचार आणि त्यांनी आता आईस्क्रीम पार्लर ओपन करण्याचा विचार चाललाय, तर काय करू 59. ते? अच्छा, तुम्ही स्वतः काय बिझनेस करता? तुम्ही स्वतः काय करता सध्या? त्यांचा मुलगा आहे इंजिनिअरिंग. हो, मला कळलं. आपण शिक्षण घेताय. अच्छा, बर्थडे विचार. आपली जन्मतारीख काय? 26 मे 1994. 26 मे 1994. आणि आपल्या मातोश्रींची, आईंची? 5 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर 1970. 6 के 5. 1970. 5 ऑक्टोबर ना? ठीक आहे, ठीक आहे. राजेंद्र सारडा यांना कोणत्या व्यवसायामध्ये, कोणत्या बिझनेसमध्ये यश येईल? विशेषतः त्यांना आईस्क्रीमचा व्यवसाय आता सुरू करायचा, त्यात यश येईल का त्यांचा प्रश्न आहे. ह्यांचा वाढदिवस आहे 16/12/1959. 16 याने नंबर 7 असतो. 7 नंबर, 2 नंबर. हे लोक क्रिएटिव्ह लोक असतात. प्लॅनिंग चांगली आहे, डिझायनिंग चांगली आहे, पण बिझनेसमध्ये छान नाही आहे. जसं ह्यांनी सांगितलं की खूप बिझनेस केले, काही उपयोग झाला नाही. पण घरामध्ये लक्ष्मी बसली आहे. 5 ऑक्टोबर त्यांची वाईफचा वाढदिवस खूपच चांगला आहे. बिझनेस आईस्क्रीमचं पार्लर जे विचार करत आहेत ते वाईफच्या नावावर पाहिजे. फर्स्ट नेम वाईफचं टाका, सेकंड नेम स्वतःचा टाका आणि तुम्ही पार्लर उघडा. फक्त तुमच्या नावावर कोणताही मोठा बिझनेस चालणार नाही. बिकॉज 2 and 7 आर ॲक्टर्स लाईक शाहरुख खान, अमिताभ बच्चन, शाहिद कपूर. ह्या लोकांना 7 आणि 2 रूल करतोय. कतरीना कैफ, एकता कपूर, हे सगळे लोकांना 7 रूल करत आहे. बरं. सो दे आर नॉट गुड इन बिझनेस. वाईफच्या नावावर तुम्ही बिझनेस स्टार्ट करा, नक्की पार्लर चालणार आहे. प्लस दुकानाचा नंबर बघावा लागतंय. 489 ह्या जागेवर जास्त कामं होत नाही. जर तुमचं घर नंबर 489 आहे किंवा दुकान 489 आहे, तिथे जरा जास्त त्रास येणार. श्वेताजी, मी 1 मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतो, कारण कोल्हापूरमधल्या अनेक लोकांच्या दृष्टीनं हा मुद्दा महत्वाचा आहे की अनेकांना 9 हा आकडा अतिशय लकी, भाग्यवान, म्हणजे कोल्हापूरचा सुद्धा 9 आकडा भाग्यांक आहे असं म्हटलं जातं कोल्हापूर शहरासाठी. तर तुम्ही तर 9 आकडा हा भाग्यवान नाही असं म्हणता. याच्याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे, काय सांगाल आपण? मी पण ऐकलंय की कोल्हापूरच्या लोकांना एकतर इकडे मला वाटतं MH9 आहे तुमचं कोड, प्लस तुम्ही सगळे लोक 9च्या मागे लागतात. पण 9 नंबर सगळ्यांसाठी लकी नाही आहे. 9 नंबरचे लोक आहेत सलमान खान, ब्रूस ली, जॅकी चॅन, खली, अक्षय कुमार. आणि जे सिटीज आहेत ते हे काश्मीर, श्रीनगर आणि श्रीलंका. हे सगळे धाड मारपीटचे नंबर आहे. सो डू नॉट रन आफ्टर नंबर 9.
पण आमचा कोल्हापूरचा MH09 आहे आणि त्यामुळे इथले लोक आमचे रांगड्या स्वभावाचे असं पण म्हणू शकू पाहिजे. आपण पुढच्या फोनकडे जाणार आहोत कारण फोन कंटिन्युअस वाचतोय. काय प्रश्न आहे ऐकूया आपण. बोला हॅलो सर. बोला. आपलं नाव काय? माझी जन्मतारीख आहे 17/10/1980. 17/10/1980. नाव पुन्हा एकदा सांगा आपलं. पुष्पराज प्रकाश सावंत. पुष्पराज सावंत. प्रश्न विचारा. माझं सर इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे, मला जरा त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती. भारतातल्या अनेक लोकांचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम. आर्थिक दृष्ट्या यांची परिस्थिती थोडीशी हलाखीची असं यांचं म्हणणं आहे. आपण काय करता, काय व्यवसाय काय करता? मी DSK टोयोटा मध्ये जॉब करतोय. DSK टोयोटो मध्ये जॉब करतायत पण स्वतःची टोयोटो घेऊ शकत नाहीयेत. आर्थिक दृष्ट्या हलाखीची आहे परिस्थिती. 17/10/1980 हा आपला जन्मतारीख, आपली बर्थ डेट आहे आपली. कोणत्या स्पोर्ट्स मध्ये होते? आपण कुठल्या स्पोर्ट्स मध्ये, खेळामध्ये कधी काही रस घेतलेला आहे किंवा प्रयत्न केलेला आहे? फुटबॉल मध्ये जरा केलेला शाळेमध्ये सर. अच्छा, शाळेमध्ये असताना फुटबॉल खेळायचा, पण त्यानंतर आपण आता DSK टोयोटो मध्ये नोकरी करताय आणि आपली आर्थिक परिस्थिती कधी सुधारेल असा प्रश्न आहे. जिम, एक्सरसाइज, व्यायामशाळा जॉईन केली आहे? बॉडी बिल्डिंग करता तुम्ही? ठेवून दिली. त्याने पूर्ण उत्तर ऐकायला फोन ठेवलेला आहे. एनिवे आपण त्यांचा पुन्हा फोन आल्यानंतर आपण उत्तर देऊ. पण आलेलाच आहे फोन. हा बोला. हॅलो. माझं नाव मधुकर मेहतर आहे. मधुकर मेहतर. आपली जन्मतारीख? 16/3/1947. 16/3/1947. हो बरोबर. बर. 47. आपण खूपच ज्येष्ठ नागरिक आहात. 1947 भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी आपला जन्म आहे. आपली तब्येत ठीक असत नाही, प्रकृती अस्वास्थ्य आहे. आपल्याला त्याच्या संदर्भात विचारायचंय का? हो त्यासोबत विचारायचं. प्रकृती अस्वास्थ्य आहे काय, त्याच्यावरती सोल्युशन आहे का? तुमची प्रकृती लहानपणापासून अस्वस्थ राहते. आता एज झाली आहे ते गोष्टी नाही आहे. 16 म्हणजे नंबर 7 तो चंद्राचा नंबर असतो. चंद्र 15 दिवस मोठा होतो, 15 दिवस छोटा होतो. तर त्या हिशोबाने 2 आणि 7 नंबरचं डोकं आणि बॉडी त्याच्यावर निर्भर असते. तर अमावास आणि पौर्णिमा असं डान्स करत राहतात आणि बॉडी पण तुमची डान्स करत राहते. तुम्हाला जास्तीत जास्त मानसिक प्रॉब्लेम आहे, फिजिकल तुम्हाला काहीच नाही आहे. ॲट युअर एज आय एम शुअर तुम्ही डेली वॉक करता आहोत, तुम्हाला आपले खाण्यापिण्याचं खूप प्रयत्न करता आहोत. पण तरी पण मी तुम्हाला 1-2 टिप्स देते. हे सगळ्यांसाठी आहे. एकतर हा 24 नंबर मी इथे नेहमी लिहिते, पण कंबर दुखते, डोकं दुखते, मान दुखते, कुठेही दुखते, जरा लावा. थोडी वेळात तुम्ही विसरून जाणार की दुखत होता. लाईट कलरचे कपडे घाला. नॉट बिकॉज तुमचं एज जास्त आहे, पण नेहमी जास्त एकदम डार्क कलरचे कपडे नाही घालायला पाहिजे. यू शुड ट्राय टू वेअर लाईट कलर क्लोथ्स. स्वयंपाक करताना घरामध्ये तुमचं तोंड उत्तरेकडे नको आहे. हे लक्ष दिलं की हेल्थ घराच्या लोकांची चांगली राहते. अनेक लोकांचा आरोग्याचा प्रश्न असतो आणि खरं तर तो प्रश्न असतो तो म्हणजे मानसिक आरोग्याचा. अनेकांना आपण आजारी आहोत या भावनेनंच आणखीन आजारपण वाढतं आणि त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारणं अधिक चांगलं आहे. मला वाटतं श्वेताजी आज तुम्हाला भरपूर उत्तर द्यायची, खूप बोलायचं आहे. पुढचा फोन घेतो मी. नमस्कार. कामासाठी आली आहे इथे. नमस्कार. हॅलो सर, मी नितीन वटकर बोलतोय कोल्हापूरवरून. नितीन वटकर. आपली जन्मतारीख? जन्मतारीख 28 सप्टेंबर 1985. 28 सप्टेंबर 1985. प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की सर आता हे करिअर माझं चालू आहे आता सध्या, पण मला गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये ट्राय करायचं आहे. होईल का? नाही, आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा. गव्हर्नमेंट मध्ये ट्राय कर. तुम्हाला शासकीय नोकरी हवी आहे, तुम्हाला खाजगी नोकरी नकोय? हवी आहे. तुम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून सगळे लाभ हवे आहेत. अनेकांच्या मनातला प्रश्न तुमचाही आहे, पण तुम्ही तरुण आहात, यंग आहात. शासकीय नोकरी तुम्हाला करायची इच्छा का झाली मला माहित नाही. 1985 चा जन्म आहे. पण स्पोर्ट्स मध्ये आहे तर आस्किंग व्हॉट स्पोर्ट इज प्लेइंग. तुम्ही काही खेळामध्ये कधी आपण रस घेतलेला आहे किंवा त्याच्या दृष्टीने करिअरचा कधी विचार केला आहे का? नाही, खेळामध्ये सर होतो, पण शाळेमध्ये असताना फुटबॉल मध्ये होतो. अच्छा. सिंगिंग, पेंटिंग, म्युझिक काय येते? हा, सिंगिंग, पेंटिंग, म्युझिक यापैकी काही छंद आहे का आपल्याला? नाही सर, सॉरी. अच्छा, पण तुम्हाला शासकीय नोकरीच हवी आहे कारण कसलाही छंद नाही आहे, त्यामुळे तुम्ही शासकीय नोकरी जास्त चांगली करू शकाल. हे सगळ्यात मोठी मिस्टेक करतायत सगळे लोक. सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. त्याच्या नंतर आतमध्ये घुसून त्यांना कळतंय की 1 तारखेला पगार तर येते, पण आम्ही इकडे बसून बोर होतोय. अँड तुमचा जे बर्थडे आहे नितीन, एवढा छान बर्थडे आहे की तुम्ही घर मध्ये फेमस व्हायला जन्मले आहोत.
जर तुम्ही फुटबॉल परत जॉईन करू शकता तर तुम्हाला जॉईन करायला पाहिजे. आणि हाच उत्तर मी देणार आहे ते 17 ऑक्टोबर मिस्टर टोयोटासाठी पण, की तुम्हाला पण फुटबॉलमध्ये रुची आहे. आपली गव्हर्नमेंट एवढी पॉवरफुल नाही आहे, अनफॉर्च्युनेटली सांगावं लागतो, की एक एक गल्लीमध्ये आम्हाला फुटबॉल कोर्ट्स तर बनवून देणार नाही आहे. सो आम्ही लोकांचं ड्युटी आहे की थोडा तुम्ही फुटबॉल कोचिंग करा. नितीन तुम्ही पण, आणि ते दुसरे 17 ऑक्टोबरला जन्मले तुम्ही पण. पण श्वेताजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की कोल्हापुरामध्ये फुटबॉल हा खेळ इतका लोकप्रिय आहे की आमच्याकडे पेठेमधले घरटी एक मुलगा फुटबॉलसाठी मैदानावरती असतोच. त्यामुळे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जर प्रत्येकाने फुटबॉलमध्ये करिअर करायचं ठरवलं तर कोल्हापुरामध्ये अनेक फुटबॉलपटू तयार होतील. आम्हाला तेच पाहिजे. जितकं जास्त स्पोर्ट्समध्ये तुम्ही जाऊ शकला, अँड दे विल नॉट बी रिस्ट्रिक्टेड हिअर, देन दे विल स्प्रेड. क्रिकेट पहिले फक्त 11 लोकांची होती, आता क्रिकेट बघा कसं मोठी झाली आहे. सो मोर पीपल आर रिक्वायर्ड इन फुटबॉल. पुढचा फोन घेऊया आपण. नमस्कार. हॅलो, बोला, आपलं नाव आणि जन्मतारीख सांगा कृपया. मी सृष्टी अभय भोमाज. सृष्टी भोमाज. माझी जन्मतारीख 28/12/1997. 28/12/1997. बोला. 1997. मी 10वी मध्ये शिकते. बर. आजच माझी एक्झाम झाली. हो. आणि 9वी मध्ये मला 76% पडले होते. बर. आणि मागच्या प्रोग्राम मध्ये श्वेता जुमानीजींनी सांगितल्याप्रमाणे मी नेहमी हातावर 24 लिहिते. पण अभ्यास करत का नाही? हो, अभ्यास करते. हातावर 24 लिहून परीक्षा देता येत नाही? खूपच छान अभ्यास केला. माझा Very good. प्रश्न असा आहे हा. की मला 90च्या आसपास पर्सेंट मिळतील का? अरे बापरे, मला वाटतं हा प्रश्न अतिशय थोडासा बालबुद्धीचा आहे. कारण 90% मार्क मिळणं म्हणजे माझी जबाबदारी आहे, माझं एक काम आहे की अशा पद्धतीच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. कारण हा तुमच्या आत्मविश्वासाचा भाग आहे, तुमच्या मेहनतीचा भाग आहे. याच्यामध्ये 90% मार्क पडतील का, हा प्रश्न मला वाटतं अनाठही आहे. माफ करा, आपण या प्रश्नाला पण जाऊ शकत नाही, कारण याच्यातनं मुलांची कदाचित मानसिकता बदलू शकेल. म्हणजे श्वेता जुमानींनी सांगितल्यानंतर मी अभ्यास करणार नाही असं होणार नाही. अभ्यास हा केलाच पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट आणि मेहनत आणि अभ्यास या 3 गोष्टी असल्याच पाहिजे. ह्याच्यावर एक्झाम्पल देते. मी 15 वर्षापासून, जे माझी एज 15 होती, माझा भाऊ आणि मी आम्ही काम करतोय. 40 रुपीज पर डे मिळायचं. आतापर्यंत आम्ही काम करतोय. नाव चेंज केलं, स्पेलिंग चेंज केली, लकी कलर, पण कामच चालू आहे. काम संपत नाही. यू हॅव टू वर्क हार्ड. चाहे तुमचा वाढदिवस किती चांगला असू दे, चाहे तुम्ही किती आपली स्पेलिंग चेंज करून टाकली आहे. शाहरुख खानचं नाव पूर्ण 42 नंबरवर येतंय, ऑलरेडी लकी. त्यांचा वाढदिवस ऑलरेडी लकी, पण आजपर्यंत ते काम करतायत. अमिताभ बच्चन आजपर्यंत अमिताभ बच्चन काम करतायत. त्यांना गरज काय आहे? तुम्ही यूज करा हे सगळी गोष्टी, ते खूप चांगले आहे. यूज लक यूज करा, पण त्याच्यावर पूर्ण निर्भर होऊन काय होणार नाहीये. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमातून आमचा हाच प्रयत्न असणार आहे की आम्ही तुम्हाला एक दिशा दाखवतोय, परंतु हे संपूर्णपणे 100% सत्य असं भविष्य म्हणून तुम्ही याच्याकडे बघू नका. एक तुम्हाला दिशा दाखवण्याचा प्रयत्न श्वेताजी करतायत, पण त्याच्याबरोबर मेहनत आणि कष्ट ही आपली सगळ्यांची बेसिक माझी गोष्ट आहे. स्वतःची स्पेलिंग चेंज करून वेड्यांसारखं काम करते आता मी. खरं घरी बसून काय होणार होणार नाही. नाही. अगदी बरोबर. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. माझी तब्येत सारखी बरी नसते. ते तुमच्या आवाजातून कळते, खूप क्षीण झालाय आपला आवाज. जरा मोठ्या आवाजात बोललात तर आम्हाला कळेल. तुम्ही आजारी आहात, पण तुमचं नाव आणि जन्मतारीख सांगा. माझं नाव गीतांजली संजय नलवडे. गीतांजली नलवडे. हा, गीतांजली नलवडे. जन्मतारीख 28/4/81. 28/4/81. काय होते आपल्याला आजारी असता म्हणजे? म्हणजे मला 5 वर्ष झाले उजवी साईड पूर्ण पाय खोब्यातनं खालीपर्यंत. बर. तुमचा प्रश्न काय आहे की तुम्ही या दुखण्यातून कधी बऱ्या होणार? हा. अच्छा. गीतांजलींना वारंवार तब्येत बिघडते त्यांची. 1981चा जन्म आहे, म्हणजे फार काही वय झालेलं नाही आहे, पण तरी सुद्धा त्या आत्ताच त्यांच्या आजारानं वैतागलेल्या आहेत, त्रासलेल्या आहेत. काय सांगाल श्वेताजी? 28/4/1981चा जन्म आहे. पहिले तुम्ही स्पेलिंग नोट करा. गीतांजली या नावाचं स्पेलिंग जे काय आहे ते श्वेताजी आपल्याला सांगतायत. 1 मिनिट. अनेकांना त्यांनी सल्ला दिलेला आहे की त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये असलेला बदल, त्याचबरोबर कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे, आणि त्याचबरोबर त्यांचा जो काही भाग्यांक आहे तो भाग्यांक, या अनुषंगानं त्या सल्ला देतात. ऐकूया गीतांजलीला त्या काय सल्ला देतात.
पहिली गोष्टी आहे जी स्पेलिंग लिहून घ्या तुमची. GITAN JALE करायचं आहे गीतांजलीला. GITAN JALE गीतांजली. आणि 24 नंबर लिहायचं आहे. जो भाग दुखतंय, तुमचं पाय दुखतंय, कुठे दुखतंय, 24 लिहा. येलो आणि ब्लू हे 2 कलर तुमच्यासाठी लकी आहे. झोपताना डोकं पाहिजे दक्षिणला, पाय पाहिजे उत्तरेला. धन्वंतरी भगवानाचा फोटो बेडजवळ ठेवा. धन्वंतरी इज अ गॉड ऑफ हेल्थ. आपले लक्ष्मी माताची मंदिरचं बाहेर आहे. अँड आम्ही हिंदू लोक लकी आहेत. दर गोष्टीसाठी एक एक भगवान आहे आमच्यासाठी, त्यांचा यूज करा. कीप द धन्वंतरी गॉड इन फ्रंट ऑफ यू, ही विल गिव्ह यू गुड हेल्थ. रोज 24 वेळा गीतांजली लिहायचं 6 महिन्यासाठी आणि आम्हाला फोन करा. माझे कॅन्सर पेशंट ठीक झालं आहे, चाइल्डलेस कपल ठीक झाले आहेत, त्यांना मूल झालं आहे, हे सगळं लिहून खाली माझा नंबर जे येतो आहे, ज्याला भेटायचं आहे फक्त तिथे ते फोन करा. नाहीतर माझी बहीण आणि हस्बंड वेळे होणार तुमचे फोन उचलून. ज्याला माझ्याशी भेटायचं आहे नेक्स्ट 3 दिवस मी इथे आहे, फक्त ते लोक माझे पर्सनल मोबाईलवर फोन करा. हा बोला. आपण आपल्या टीव्हीच्या समोर आहात का? चॅनल बी बघताय का आपण? हो हो. हा, आपलं नाव सांगा. संजय खराडे. जन्मतारीख? 18 मार्च 1963. हा बोला, प्रश्न विचारा. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा खूप प्रयत्न करतो. बर, काम काय करतात? आपण सध्या काय व्यवसाय करता? सध्या आपण काय व्यवसाय करता? मी नोकरीमध्ये आहे. नोकरीमध्ये आहे. कसली नोकरी करता? शासकीय, खाजगी? शैक्षणिक संस्थेत नोकरी करतो. शैक्षणिक संस्थेत नोकरी करताय, पण आपली आर्थिक परिस्थिती अजून सुधारत नाही. खूप प्रयत्न केले पण आर्थिक दृष्ट्या आपली हलाखीची परिस्थिती आहे. संजय खराडेंना आपण काय सांगा श्वेताजी? 18 मार्चचा जन्म आहे, 1963. 1963. जी, मी सगळ्यांनाच एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये श्वेताजी जो काही सल्ला देतात हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. आणि आपण जो सल्ला ऐकताय हे सुद्धा केवळ आपलं वैयक्तिक हा सल्ला असेल, त्याच्याशी चॅनेल बीचा कोणताही संबंध असणार नाही. श्वेताजी, आपण काय सांगाल संजय खराडेंना? अगदी बरोबर. SUNJJOY हे तुम्हाला आपली स्पेलिंग करायची आहे. खराडे मधले KHARRADE करायचं आहे. डबल R टाकायचं आहे. परत सांगते, SUNJJOY संजय असं तुमचं नाव करायचं आहे. सन पण टाकलंय, जॉय पण टाकली आहे. सूर्य पण येणार आणि आनंद पण येणार. संजॉय. आणि JJOY का? हा, JJOY. आणि पिपलच्या झाडाखाली काळे मोठे मुंगळे असतात, त्याला रोज तुम्ही गुड टाका. मी असं ऐकलं आहे की ह्याच्याने पैसे खूप येत आहेत. आले की मला सांगा, मग मी पण स्टार्ट करणार. श्वेताजी, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही जो काही सल्ला देताय त्याच्यामधून काही प्रमाणामध्ये अंधश्रद्धा वाढीस लागेल असं तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही. कारण एकीकडे आपण विज्ञान जगामध्ये जगतोय, विज्ञान युगामध्ये जगतोय आणि कोल्हापूर हा पुरोगामी जिल्हा आहे. अशा वेळेला मला स्वतःला प्रश्न पडतो की मी तुम्हाला असे प्रश्न विचारून लोकांची दिशाभूल तर करत नाही ना, यातनं अंधश्रद्धा वाढत नाही ना? कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूप धुसर बॉर्डर असते. हे एक फक्त मात्र सब्जेक्ट आहे ज्याची आमच्या वेबसाईटवर तुम्हाला कहो ना प्यार है पासून बिग बॉसपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवणार. तोच अजय देवगण 20 वर्षापासून तिथेच होतं. आपल्या नावामधून एक काढलं आणि तुम्हाला 400 करोडची पिक्चर देतोय, सन ऑफ सरदार. त्याच्यानंतर तोच सलमान खान एवढा हँडसम होता, पण डबल G टाकलं दबंगमध्ये आणि त्याच्यानंतर सलमान खानचं काय झालं हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. हे सगळे तुमचे क्लायंट आहेत. मग अक्षय कुमार, तोच अक्षय कुमार सिंग इज किंग पिक्चर बनवली, त्याच्यानंतर काय झालं ते तुमच्या समोर आहे. स्पेलिंग चेंज करून काय काय फायदे होते तुमच्या समोर आहे. आमच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघा. 2012 मध्ये जी गोष्टी आम्ही लिहिलेली आहे, ह्या वर्षी इंडियन क्रिकेट टीम चांगलं करणार आहे. फक्त माझं भावाने वेबसाईटवर टाकली आहे. लास्ट इयर कोणाची हिंमत नव्हती बोलायला की आपल्या टीमचं काय होणार आहे. अचानक 3-0 काय छोटी गोष्टी आहे की आता काय झालं, पूर्ण मालिका जिंकली. परत धोनी फॉर्म मध्ये आलं. आम्ही सांगितलं होतं तो परत येणार आहे. तुम्ही लोक एवढं लवकर त्याला ओके बाय बाय करू नका. सो दिस इज द ओनली सायन्स. 47th इयर मध्ये आम्ही सांगितलं शाहरुख खान IPL जिंकणार आहे. पण म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार हे शास्त्र आहे. इट इज व्हेरी परफेक्ट. अच्छा, नॉट 100%, बट इट इज व्हेरी परफेक्ट. ओके, पुढच्या फोनकडे जाऊया. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला, तुमचं नाव आणखीन जन्मतारीख सांगा. मी सगळ्यांनाच आवाहन करतो, दरवेळी मला हे सांगायची खरं तर गरज नाही. आपण टीव्ही समोर बसलेला आहात, बघता आहात. फोन उचलल्यानंतर आपलं नाव आणखीन जन्मतारीख सांगा. संदेश लोकरे. संदेश लोकरे, बोला जन्मतारीख.
10-10-94. 10-10-94 बोला. कसं काय मोडतोय? काय काम करू वाटत नाही. काम करू वाटत नाही. काम करू वाटत नाही, मग कसं व्हायचं संदेशराव? अहो 19 वर्षाचा तरुणाबाण गडी तुम्ही, आणि आत्ताच जर मी काम करू वाटत नाही म्हटलात तर मग कसं होईल? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही फक्त म्हण आहे, वास्तविक जीवनामध्ये ती म्हण लागू होत नाही. काम केलंच पाहिजे. प्रश्न काय तुमचा? काम न करता पैसे मिळतील का? नाही तसं नाही. मग? म्हणजे काम करायचं म्हणाल असते, परंतु करू वाटत नाही. आळस काम आळस येतोय. अच्छा बर. संदेश लोकांना काम करायची इच्छा आहे पण काम करूसं वाटत नाही. आता या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं श्वेताजी? मी देते ना उत्तर. वा. बघा, सगळं देवाने कोणाला बेकार नाही बनवलंय. आपल्या डोक्यावर एक्स्ट्रा एक पण केस नाही आहे. एव्हरीथिंग इज ऑफ सम यूज. ह्यांचं आलस पण कशाला आहे? कारण ह्यांचं कंपाऊंड नंबर 7 आहे. 7 नंबरचे लोक ड्रीमर असतात, फिलॉसॉफर असतात, रायटर असतात, पेंटर असतात. नॉट नेसेसरी फिजिकली फिट असतात किंवा रोज कामाला जायला पाहिजे. बसून गाणे लिहा, पोएट्री करा. तुमच्यामध्ये पण काही ना काही चांगलं देवाने दिलेलं आहे. सगळ्यांना डॉक्टरी, सगळ्यांना इंजिनिअरिंग हे करायची काय गरज नाही आहे. तुमचा वाढदिवस आहे 10 ऑक्टोबर, जे रेखाचा पण वाढदिवस आहे, फिल्म ॲक्ट्रेस रेखा. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अमिताभ बच्चनजी पण आहे. आणि पूर्ण महिन्याचे लोक ऑक्टोबर शुक्रची रूढ असतात. सो यू कॅन डू एक्स्ट्रीमली वेल इन ड्रॉइंग, पेंटिंग, म्युझिक, सिंगिंग. पण ते सोडून जर तुम्हाला घरचे लोक म्हणतात अभ्यास करा किंवा कॉलेज जावा किंवा कामाला लागा, तर तुम्हाला ते सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट नाही आहे, म्हणून तुम्हाला बोर्डम वाटतंय. तेव्हा संदेशजी, आळस, झटका आणि वेगवेगळ्या कलांमध्ये रस घ्या. कदाचित त्यातनं तुम्हाला तुमच्या करिअरचा मार्ग सापडू शकेल. संदेश लोकरांनी एक मात्र कबूल केलं प्रामाणिकपणे की मला आळस वाटतो. हे त्यांचं धाडस आहे मोठं. हे खूप गटसी मनुष्य आहे, तो सांगतोय. खरं आहे. पुढचा फोन बघूया. नमस्कार, बोला. हॅलो. बोला. हा, माझं नाव विनयता देसाई. देसाई बोला. देसाई मॅडम बोला. फर्स्ट नेम काय आहे? आणि वाढदिवस 18 सप्टेंबर 1980. 18 सप्टेंबर 1980. असं इंग्लिश मराठी असं मिक्स कशाला? एक काही सांगा ना. सॉरी, 18 सप्टेंबर 1980. हा, नाव काय आहे? आपलं नाव काय सांगितलं? आपलं नाव काय सांगितलं? विनयता देसाई. विनेशा. विनयता. बर, बोला. प्रश्न काय आपला? हा, माझा प्रश्न असा आहे की माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली आहे बर. आणि अजून म्हणजे काय असं संतान प्राप्ती नाहीये. म्हणजे किती अच्छा. ट्रीटमेंट घेतलं तरी काय सक्सेस नाहीये. अपत्य प्राप्ती नाहीये हा आपला प्रश्न आहे किंवा आपली समस्या आहे. होय. सगळ्यात पहिले तुमची स्पेलिंग नोट करा. सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे स्पेलिंग. आमच्याकडे खूप चाइल्डलेस कपल लोक आले आहेत, त्यांना मूल झालेलं आहे. प्लीज स्पेलिंग लिहा. VINNAITAH. विनयता मध्ये एक H टाकलंय, विनयता. देसाईला थोडा चेंज केलंय, DESAE. DESAE असं स्पेलिंग करा. आपल्या नावामधले स्पेलिंगचे बदल आपल्याला आणि श्वेताजींनी सांगितलेले आहेत. रोज 24 वेळा लिहा V देसाई. V देसाई असं 24 वेळा रोज लिहा पुढच्या 6 महिन्यासाठी. आपल्या बेडरूमचं दक्षिण भिंतीवर 24 नंबर लावा. तुमचं बेड जे असतं, बेडचं कलर चादरचं फक्त ब्लू आणि ग्रीन पाहिजे. झोपताना डोकं साऊथमध्ये आणि पाय नॉर्थमध्ये. हे 4-5 गोष्टी करा. तुम्हाला 6 महिन्यात गुड न्यूजचे चान्सेस आहे. पुढचा फोन बघूया आपण. नमस्कार. हॅलो. बोला. नाव सांगा. हा, माझं नाव मृणाल महेश पंत. मृणाल महेश पंत. हा, जन्मतारीख 17/6/1973. बोला. प्रश्न. मी इथून पुढे जर करिअर करायचं ठरवलं तर तर मी means सक्सेस what? होईल का? इथून पुढे करिअर करायचं ठरवलं तर सक्सेस होईल का? सक्सेस मिळेल का? कोणतं पण आता career? आपण सध्या काय करता? हाऊसवाईफ आहात, गृहिणी आहात. हा, मी गृहिणी आहे. अच्छा. हा. 1973. 17/6/1973. आणि कशामध्ये करिअर करू शकाल असं तुम्हाला विचारायचंय? मला वाटतं श्वेताजी उत्तर देतीलच, पण मुळात तुम्ही आधी तुमच्या मनाला विचारा की आपण काय काम उत्तम करू शकतो. आपल्या लायकिंगचं, आपल्या आवडीचं क्षेत्र कुठलं आहे. म्हणजे मग अधिक त्या टीचिंग चांगलं करू शकते. काय करू शकता? टीचिंग चांगलं करू शकते. टीचिंग शिकवू शकते. Yes. टीचिंग चांगलं करू शकते. अच्छा. आणि मला म्हणजे कष्टाची कामं जास्त जमत नाहीत. कष्टाची कामं जमत नाहीत, पण टीचिंग हे कष्टाचं काम नाही असं आपल्याला कोणी सांगितलं? टीचिंगलाही कष्ट आहेतच. मला आवडतं. अच्छा, ठीक आहे. श्वेताजी आपल्याला उत्तर देतील, आपल्याला सल्ला देतील. 17 जून 1973चा जन्म आहे मृणालजींचा.
मला वाटतंय त्यांची मॅथ्स चांगली आहे, मॅथ्समध्ये शी मस्ट बी एक्सपर्ट. बर, अच्छा, म्हणजे तुमचं गणित चांगलं आहे हे तुम्हाला पटल्यामुळे तुम्ही स्पॉन्टेनियसली करेक्ट म्हटलेलं आहे. आता पुढे काय करायला पाहिजे तेही ऐका. मुलीला दहावीला गणित शिकवलं ना आता. अच्छा, आता ऐका, आपला पुढचा सल्ला ऐका प्लीज. तुम्ही मॅथ्स शिकवा, तेच काम करा. जे तुम्हाला काम आवडीचं आहे तेच करा, दुसरं इकडे तिकडे बघायचं नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, हे विचार करायचं नाही की काय होणार आहे त्याच्यातमध्ये मला सक्सेस मिळेल की नाही. जर सचिन तेंडुलकरनी पहिल्या चौका मारता टाइम हे विचार केलं असतं तर सचिन नाही झालं असतं. आणि मी स्वतः पण फर्स्ट क्लायंट बघितलं की पुढे काय होणार आहे विचार केलं असतं तर इथे पोचलीच नसती. सो डू नॉट थिंक वेन यू आर डुईंग समथिंग यू एन्जॉय, डू नॉट थिंक की बेनिफिट काय होणार आहे. ट्राय टू गेट व्हॉट यू लाईक, अदरवाइज यू विल बी फोर्स टू लाईक व्हॉट यू गेट. येस. पुढचा फोन बघूया आपण. नमस्कार. हॅलो. हो, बोला बोला माझ्या मुलगी हॅलो बोला. माझ्या मुलगीचं नाव अदिती पवार आहे. अदिती 25 पवार. ऑक्टोबर 1995 डेट आहे. बर, 25/10/1995. आहे तिचं स्पेलिंग लकी नंबर. आदिती, आडनाव काय आपण सांगितलं? पवार. पवार. आदिती पवार, 25 ऑक्टोबर 1995. तिचं स्पेलिंग काय असावं असा त्यांचा प्रश्न आहे. नावामधलं स्पेलिंग काय करावं नेमकं आपल्या मुलीनं, आपल्या कन्येनं? मेडिकलला जायचं तिला चान्स विचार आहे तिचा, म्हणजे ट्राय करते. डॉक्टर व्हायची इच्छा आहे त्यांच्या कन्येची. तर स्पेलिंग काय असावं? हो पहिल्यांदा तर अभ्यास केलाच पाहिजे भरपूर. हो, अभ्यास करते ती. मला वाटतंय अदिती, मिसेस पवार, तुम्ही खूप हे ओळखता आहोत माझ्या सब्जेक्टला, कारण डायरेक्ट पॉइंटवर आले. हो. लकी नंबर आणि माझं नाव सांगा मुलीचं. आय लाईक दॅट. स्पेलिंग लिहा ADETEE. ADETEE. आदिती. आणि पोवारचं POWAARR. POWAARR. आपण जर अशा पद्धतीनं जर आपण आपलं स्पेलिंग केलं तर आपल्या मुलीच्या करिअरला आणखीन चांगली. पुढचा फोन यायला घेऊया आपण तो. नमस्कार. हॅलो. बोला, प्रश्न. मी सदाशिव मारुती सावंत बोलतोय. सदाशिव मारुती सावंत. जन्मतारीख 1773. 1773. प्रश्न. मी पानपट्टी व्यवसाय करतोय. आपला प्रश्न नेमका आणि अचूक विचारा. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि असंख्य कॉल वेटिंग वरती आहे. मला लोक जरा त्रास द्यायला लागले. लोक त्रास द्यायला लागलेले आहेत. समाजातल्या अनेक लोकांना वाटतं की मलाच सगळेजण छळायला टपलेले आहेत, मलाच त्रास देत आहेत आणि मी मात्र एकदम गरीब बिचारा असल्यामुळे मला लोक का त्रास देत आहेत. आता नाव काय काय? आपण असं लागेल नाव काय? सदाशिव सावंतांना? सदाशिव मारुती सावंत. सदाशिव हा नाव खूपच लकी आहे. तुम्ही रोज बसून 24 वेळा ह्याला लिहा. वाढदिवस 1 नंबर आहे ना? हो, 1 आहे. येलो आणि ब्लू कलरचे कपडे जास्त घाला. काळा, लाल, मरून अजिबात घालू नका. पानपट्टीवर लाल कपडा घातलाय का? आपण आपल्या पानपट्टीवरती लाल रंगाचं कापड लावलेत का? नाही. नाही लावलेलं ना? उत्तम. हा, तर लाल आणि ब्लॅक काही वापरू नका. आणि रोज सदाशिव बसून 24 वेळा लिहा. आणि सगळे दुकानदार, जर तुमचं पानपट्टीचं दुकान आहे की 5 स्टार आहे, कॅश काउंटरमध्ये एक छोटासा बालाजी भगवान, लक्ष्मी, गणपती आणि 24 नंबर असं फक्त हाताने पेपरवर लिहून 24 नंबर कॅश काउंटरवर हे 4-5 गोष्टी टाकून द्या आणि मग बघा कसं भरभर होते पैशांची. श्वेताजी, मी पुढच्या प्रश्नाकडे जाण्याकडे, पुढच्या फोनकडे जाण्यापूर्वी आता मी अंकांच्या बद्दल विचारणार तुम्हाला की आपण सातत्यानं गेल्यावेळी पण सांगितलं, त्यावेळी पण सांगत आहे की 24 आकडा हातावरल्या. काय असं या 24 आकड्यामध्ये? बघा, 6 इज वन ऑफ द बेस्ट नंबर्स. म्हणजे सगळे नंबर बेस्ट आहेत, कोणी खराब नाही आहे. 0 ते 9 असे खरं तर 10च मूलभूत अंक आहेत. हा, सगळ्यांचं महत्व आहे. बट 6 वी हॅव एक्सपिरियन्स की लवकर फटाफट रिझल्ट देतोय. तर 6 नंबर वापरल्यावर 6 मध्ये पण 6 आहे, 15 आहे, 24 आहे, 33 आहे. पण आम्ही बघितलं आहे की 24 किंवा 42 हे 2 नंबर्स लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट देत आहेत. सो यू विल सी दॅट सचिनचा वाढदिवस 24 आहे. अच्छा. अँड दिस इज अ नंबर विच हेल्प्स एव्हरीबडी. शुक्र ग्रहचा नंबर आहे, ते आमचा एक्सपिरियन्स आहे. इट्स जस्ट लाईक दॅट. जसं डॉक्टरला माहिती आहे क्रोसिन आणि मेटॅसिन कोणती चांगली आहे. सो वी हॅव कम टू एक्सपिरियन्स. आता तुम्ही माझी सिटी घ्या, पुणे. पुणे कशी होती आणि सडनली पुणे झाल्यावर काय झालं? चायना, मलेशिया, वॉल्ट डिझनी. 6 नंबर इज वन ऑफ द बेस्ट नंबर्स. सगळे ऍक्टर ऍक्ट्रेसेस मोस्टली 6 नंबरचे असतात. कोल्हापूरचा किती नंबर आहे? 7. कोल्हापूरसाठी नेक्स्ट इयर खूप अत्यंत चांगलं होणार आहे. बिकॉज पुढच्या वर्षी आहे 2014, ज्याची बेरीज येणार आहे
7 वर. सो दिस इयर इज ऑल्सो गुड. दिस इज अ व्हेरी सिम्पल सिटी. 7 नंबर लक्ष्मी माता इकडे बसली आहे, पण पीपल आर नॉट ग्रीडी. संतुष्ट आरामशी. दिस इज अ सिटी, नॉट लाईक ग्रीडी लाईक बॉम्बे पुणा. अच्छा. तसं अजून हालत नाही, झाली नाहीये, नाहीये हो. इकडे. पैशांची होड नाहीये लोकांना. आमच्याकडे एवढी. माणुसकी जास्त आहे, हो. निवांतपणा आहे हो. आणि एकमेकांना समजून घेतलं जातं. आणि रिलॅक्सेशन सगळं अगदी, अगदी. सगळं होतंय. हो. फास्ट सिटीमध्ये एकदम फास्ट सगळं. फुटबॉल कोर्ट्स तर नाही होणार. पण तुम्ही सगळ्यांना सांगता तुम्ही 24 आकडा लिहा, परंतु एकीकडे प्रत्येकाची रास वेगळी असती, हो. प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असती. मग अशा वेळेला हा 24 आकडा सगळ्यांना लागू पडतो. हा. हे कसं काय शास्त्र आहे? ते आम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स केलंय. बर. ते माझ्या वडिलांनी 40 वर्ष ह्याच्यात घातले. माझा भाऊ संजय जुमानी आणि मी आम्ही पूर्ण लाईफ ह्याच्यात घालतोय. सो वी हॅव एक्सपिरियन्स. ज्याला आम्ही 6 सांगतो फटाफट सगळे कामं होतात. अच्छा, 6च्या पाठोपाठ कुठला आकडा तुम्ही महत्व देता? 1 3 5 6 हे 5 नंबर. 4 नंबर अत्यंत लकी आहे. 1 सूर्याचा आहे, 3 ज्युपिटर याने गुरुचा आहे, 5 मर्क्युरी याने कम्युनिकेशन आणि 6 मीन्स गुड लक. हे 4 जे नंबर्स आहेत दे आर एक्स्ट्रीमली मटेरियलिस्टिक अँड गुड लक. बाकीचे नंबर्स खराब नाही आहे. अदर नंबर्स आर 2 and 7 हे क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे. देन देर इज 9 जे डिशुम मध्ये आहे. वी नीड पोलिसमॅन, वी नीड टीचर, वी नीड फायटर्स इन द आर्मी, एअरफोर्स, नेव्ही. तर त्या लोकांना राग जास्त येते. सो ऑल 9 नंबर्स आर ऑफ सम यूज. पण प्रत्येक अंकाचा एक वेगळा वेगळा स्वतःचा गुणधर्म आहे असं तुमचं म्हणणं आहे. पुढचा फोन आलेला आहे, बोला, आपलं नाव सांगा. हा नमस्कार सर. नमस्कार. हा माझं नाव सुरेश पाटील. सुरेश पाटील, जन्मतारीख? जन्मतारीख आहे 21/8 1975. ओके, प्रश्न? हा माझ्या प्रेसचं नाव आहे श्री प्रिंटर्स. काय आहे? श्री मला प्रिंटर्स. फक्त भाग्यांक माझा भाग्यांक किती आहे पाहिजे. सुरेश पाटीलांना आपला भाग्यांक काय पाहिजे आणि नावाचं स्पेलिंग काय असावं? सुरेश भाग्यांक आहे तुमचा नंबर 9. सगळे नंबरचं बेरीज केल्यावर जे येतोय ते भाग्यांक आहे. आणि तुम्ही आहोत नंबर 3. तर तुम्ही प्रिंटिंग प्रेस आहे तुमची स्वतःची. बिझनेस इज एक्स्ट्रीमली गुड फॉर यू. ते तुमच्यासाठी चांगलं आहे. सुरेश पाटीलमध्ये फक्त पाटीलमध्ये एक ए टाकायचं आहे. सुरेश ऑलरेडी लकी आहे. पर्पल ब्लू हे कलर जास्त वापरा. एमेथिस्ट जामुनी एक खडा येतो ते वापरा. 4-8 अवॉइड करा. तुमच्या प्रिंटिंग प्रेसवर एक छोटासा 24 चिपकून द्या. तर बघा 1 मिनिट खाली नाही बसणार. माझा वेळ संपत चालला, अजून खूप फोन येत आहेत, पण आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की 7:30 ते 8:30 आज श्वेता जुमानी आमच्या चॅनल बीच्या स्टुडिओमध्ये आहेत. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. आपल्या प्रश्नांची उत्तर देतात त्या. पण इथून पुढे 3 दिवस त्या कोल्हापुरामध्ये उपस्थित असणार आहेत. आपण जो आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती त्यांचा पर्सनल नंबर येतोय त्याला जर तुम्ही फोन केला तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आणि त्यांची फी देऊन त्यांचा आपण सल्ला घेऊ शकता. पुढच्या फोनकडे वळूया. बोला, आपलं नाव सांगा. हॅलो, बोला. हा मी गोपाल बागडेकर बोलतोय. काय नाव सांगितलं? गोपाल बागडेकर. भोपाल रांगणेकर, बोला. माझ्या मुलगीचं नाव आहे स्वाती बागडेकर. हा. 14/11/1992 जन्मतारीख आहे. तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज कृपया कमी करा आणि मग माझ्याशी बोला. मला कारण तो आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येतोय. तुमच्या टीव्हीचा आवाज पहिला कृपया कमी करा. हा, बोला, प्रश्न विचारा आपला. 14-11 त्याचं लग्न जुळून येत नाहीये. मुलीचं लग्न जुळून येत नाहीये. 14/11/1992 1992. बरोबर आहे ना? स्वाती आपल्या मुलीचं नाव आहे आणि तिचं लग्न अजून जुळत नाहीये. त्याच्याबद्दल आपल्याला काळजी आहे, विवंचना आहे. लग्न कधी होईल कन्येचं, असा तुमचा प्रश्न आहे. तिची वय आहे का लग्न करायची? बरोबर आहे. 1992 सांगितलं ना आपण? हा 1992 14/11/1992. म्हणजे आता तिचं वय आहे 13 आणि 8 21 वर्षाची मुलगी आहे. हो बरोबर आहे. आणि 21 वर्षाच्या मुलगीचं लग्न होत नाही याची तुम्हाला काळजी पडलेली आहे. हो बरोबर आहे. हो, काय अजून काही खूप वय झालेलं नाही आहे. आपल्याला काही काळजी करायचं कारण नाही. पण तरी सुद्धा श्वेताजी उत्तर देतील. 5 नंबरचे खास करून 5, 14 आणि 23 हे बर्थडेटचे लोकांना अजिबात लग्न लवकर नाही करायचं आहे. 5 नंबरच्या लोकांचं बहुतेक लग्न तुटतंय किंवा मंगनी तुटते, साखरपुडा तुटेल किंवा लग्नानंतर घटस्फोट होईल. ते अजून लफडा. तर तुम्हाला अजिबात 5 नंबरची मुलगीचं अजून 4-5 वर्ष तिच्यासाठी विचार सुद्धा करू नका. भोपालजी, आपण ऐकलं असेल की अजून 4-5 वर्ष तरी आपण लग्नाचा विचार करू नका मुलीच्या. कारण ते आता श्वेताने सांगितल्याप्रमाणे आणि एकूणच आपण जर सामाजिक संदर्भ घेतले तर हे काही 21 वर्ष हे काही फार वय झालेलं नाही आहे. तेव्हा आपण काही गडबड करू नका. आपल्या मुलीला तिच्या आनंदानं तिचं आयुष्य जगू द्या.
श्वेता, अजून अजून काय मला सांगू इच्छिताय? मला अजून सांगायचं आहे, एकतर एवढी कम वयामध्ये तुम्ही लोक तिथे पाठवून नमस्कार देतात, साहेब. ते लोक आपल्या हिशोबाने ह्या मुलींना पूर्ण टर्न करून टाकतायत आणि इकडे एवढी यंग एजमध्ये दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांचे सगळे ॲडजस्टमेंट करून घेणं, काय त्याचं मुलगीचं वर जात आहे तुम्ही जरा विचार केले? हजबंड, सासू, मुलं, आता 21मध्ये शादी करायचं, 22-23मध्ये मुलं होऊन जायचं, हे काय वय आहे का? प्लीज डू नॉट गेट युअर गर्ल्स मॅरिड सो अर्ली. टॉर्चर आहे. आजकाल जमाना चेंज झालाय, सगळ्यांना पैसे पाहिजेत. ते तिकडचे लोक पण सांगणार काम करणारे आहे की नाही. एज्युकेशन नीट द्या, नोकरी नीट करा, मग ते तिकडे जाऊन हँडल करू शकणार आपले अतिशय चांगला हजबंडला. आणि महत्त्वाचा सल्ला सांगलेला आहे की अतिशय सगळ्यांनीच हा सल्ला मानला पाहिजे, ऐकला पाहिजे की मुलीचं शिक्षण आधी पूर्ण करा, तिला स्वतःच्या पायावर उभा राहू द्या आणि मग लग्नाचा विचार करा. पुढचा फोन आलेला आहे. नमस्कार, बोला. नमस्कार सर, मानसिंग पाटील बोलते. मानसिंगराव बोला. माझी जन्मतारीख आहे 11/10/1988. 11/10/1988. बोला. 88. सर मला माझ्या करिअर संदर्भात मॅडमांच्याकडून. आता आपण सध्या काय करता? मी सध्या शेती करते. काय करता? शेती करते. शेती करताय. सगळ्यात उत्तम आणि चांगला असा खरं तर व्यवसाय आहे. अधिक नवनवीन प्रयोग आपल्याला त्यामध्ये करता येतात आणि समाधान मिळतं. हा अतिशय यातला प्लस पॉईंट आहे शेतीमध्ये. मानसिंग पाटील यांना आपल्या करिअरविषयी विचारायचं आहे, पुढे काय करू? मी तुम्हाला शेती करायची इच्छा नाही आहे का? शेतीने मला जॉब करायची इच्छा आहे सर. ड्रॉइंग, पेंटिंग, म्युझिक, डान्सिंग, कुकिंग, तुम्हाला कसलं छंद आहे? आपला छंद काय आहे? छंद मला अकाउंट क्षेत्राविषयी माहिती जास्त गोळा करते. स्पोर्ट्स? स्पोर्ट्स बद्दल, खेळाबद्दल काही आपल्याला आवड आहे का? खेळाबद्दल मी क्रिकेट जास्त खेळतोय, व्हॉलीबॉल जास्त खेळतोय. बर. बघा, 11 ऑक्टोबर अमिताभ बच्चनजीचा वाढदिवस आहे. अरे वा. हा. अमिताभ बच्चन आणि मानसिंग पाटील यांचा हा. वाढदिवस एकत्र आहे. आणि तुमच्या बर्थडेची पूर्ण बेरीज केली तर परत 2 येते. आणि बिकॉज ऑक्टोबर जन्म आहे, ही इज ऑल्सो रूल्ड बाय 6. तर तुमचा वाढदिवस इज अ स्पोर्ट्समॅन ऑर अ क्रिएटिव्ह पर्सन. तुम्हाला क्रिएटिव्हिटी करायला पाहिजे. मला माहीत नाही तुम्ही कशाला अकाउंट्समध्ये कसं तुमचं इंटरेस्ट आलं. जॉब यू कॅनॉट डू फॉर शुअर. तर काही ना काही तुम्ही आपलं छंद स्टार्ट करा. शेतीबाडी आहे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स करा. जसं यांनी सांगितलं, खूप प्रयोग त्याच्यामध्ये करू शकतात. मानसिंगमध्ये AA टाका, MAANSING टाकू नका आणि राव असंच ठेवा. पुढचा फोन बघूया आपण. नमस्कार, बोला. हॅलो. बोला. माझं नाव जाफर शेख आहे. जाफर शेख. बोला जाफर भाई. 28/2/1986 जन्मतारीख आहे. 28/2/1986. बोला. 1986. हा, माझ्या करिअर बद्दल मला विचारायचं आहे. सध्या काय करता आपण? आता मी सेल्स ऑपरेटर आहे. काय करता आपण? CNC ऑपरेटर. हा सर. मग आपल्याला करिअर बदलू इच्छिता आपण? हा सर, सरकारी नोकरी. सरकारी नोकरी पाहिजे. मला श्वेताजी हा एक गंभीर मुद्दा वाटायला लागला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये जर आपण सगळ्यांनी ऑब्झर्व केला असेल तर जी काही सगळी यंग जनरेशन आहे, ताज्या दमाची जी काही तरुण मंडळी आहेत, या सगळ्यांना सरकारी नोकरीमध्ये स्वारस्य आहे किंवा आता मी कुठे जाऊ, काय करू, अशा पद्धतीनं त्यांना नेमकी आयुष्याची दिशा, करिअरची दिशा सापडत नाही आहे. मला वाटतं हा एक आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे. कारण खरं तर मी जर आपल्या मेहनत करून जर मी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणार असू तर मला यश मिळू शकेल, हा आत्मविश्वास आधी आपण ठेवलाच पाहिजे प्रत्येकानं. पण तो आत्मविश्वास थोडासा डळमळीत होत चालला नव्या जनरेशनचा. एनिवे, काय सांगाल आपण जाफर शेखना? 1986चे आहेत, CNC ऑपरेटर आहेत, त्यांना आपलं करिअर बदलायचं. काय आहे CNC ऑपरेटर? CNC ऑपरेटर हा एक लेथ मशीनवरती किंवा आपण ज्याला एखाद्या शॉप म्हणतो, वर्कशॉप जे म्हणतो, ते CNC ऑपरेटर हे काम करत असतात मशीन शॉपमध्ये. ओके. तर ते नॅचरली ही विल फील लाईक चेंजिंग बिकॉज ह्यांचं जे नंबर रूल करतायत ते खूप पॉवरफुल आहे. 28 म्हणजे 1 नंबर आहे. 1 नंबर इज बिल गेट्स, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, रतन टाटा, लता मंगेशकर, अच्छा, ऋतिक रोशन, ऐश्वर्या राय, हे सगळ्यांचा 1 नंबर आहे. आणि तुमचा पण 1 नंबर आहे. सो बट नॅचरल इवन हा रणबीर कपूरचा नंबर 1 आहे. आपले कुक ते शेफ आहे संजीव कपूर, त्यांचा नंबर 1 आहे. सो नंबर 1 इज अ व्हेरी पॉवरफुल नंबर. आणि कंपाऊंड नंबर तुमची बेरीज केली तर 9 येते. दॅट इज अगेन व्हेरी पॉवरफुल. तर लेथ मशीनवर तुम्ही काम जास्त वेळ करू शकणार नाही, आय कॅन अंडरस्टँड. पण गव्हर्नमेंट जॉब तर 100% तुम्ही करू शकणार नाही. यू नीड टू ग्रो इन युअर फील्ड. जिकडे पण तुम्ही जाणार, यू वॉन्ट टू बी द बॉस. कोणाचं खाली काम करू शकणार नाही. सो आय वुड ॲडवाइज यू, हळूहळू स्वतःचा बिझनेस काय डेव्हलप करा. त्याच्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे तुमची नवीन स्पेलिंग. JAFF
JAFFAR लिहा, JAFFAR. शेखमध्ये SHEIKH असं ठेवा. ही स्पेलिंग चेंज करा आणि छोटा मोठा आपला कारोबार स्टार्ट करा, हळूहळू मोठा होऊन जाणार. जाफर शेख, तुम्हाला स्पेलिंग चेंज करायसाठी किंवा स्पेलिंग मध्ये बदल करणे सुचवलेला आहे. पुढचा प्रश्न ऐकूया आपण. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. माझं नाव शीतल काकासो हरळीकर आहे. शीतल काकासो हरळीकर. हा बोला. हा. जन्मतारीख 3/5/1990. 3/5/1990, 1990. प्रश्न विचारा. सर मी डिप्लोमाला होतो, फेल झालो. बर परत मी कॉलेज चेंज केलं, परत डिप्लोमाला घेतलं आता सेकंड इयरला. बर. पण माझं काय सक्सेस आहे का नाही? होणार की सक्सेस, का नाही होणार? अपयश ही यशाची पहिली पायरी असते. एकदा तुम्ही नापास झालात म्हणून अजिबात हिंमत हरू नका. 100% तुम्हाला यश मिळेल, पण चांगला अभ्यास करा. श्वेताजी काय सांगतात ऐकूया आपण. आणि हा, आणखीन काय आहे का प्रश्न? आणि बिझनेस करायचं म्हटलं तर आता तुम्ही डिप्लोमा कुठल्या ट्रेडचा करताय? इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल? सिव्हिलचा करतोय. सिव्हिल मध्ये आपण डिप्लोमा करताय. कोणत्या स्पोर्ट्स मध्ये आहे तुम्ही? कुठल्या खेळामध्ये आहात का आपण? काय म्हणला? कुठल्या खेळामध्ये आपण रस घेता का? नाही. स्कूलमध्ये खेळले नाही फुटबॉल, क्रिकेट? शाळेमध्ये आपण कधी कुठल्या खेळामध्ये सहभाग घेतला होता का किंवा आवड दाखवली होती का? हा, कबड्डीमध्ये होतो. कबड्डीमध्ये. बर. तर सांगा ना, तेच तर मी सांगितलं, यू आर अ कबड्डी प्लेयर. कुठपर्यंत पोहोचले तुम्ही? डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल? हा, इंटरझोनल पर्यंत खेळलोय कॉलेज कडून. तर हे पण स्पोर्ट्स आहे ना. सगळं काम सोडा, कबड्डीमध्ये जावा. यू आर गोइंग टू बी वर्ल्ड नाही मॅडम, पण फेमस. अभ्यास पण करू देत. नाही घरातले म्हणतील चॅनल बी वरती हा प्रोग्राम ऐकला आणि आमचा पोरगा वाया गेला. नाही डिप्लोमा पूर्ण करू देत. मिस्टर चारुदत्त, मी डॉक्टर आहे. माझी स्वतःची मुलगी डान्स करते. आफ्टर 12th स्टँडर्ड ती डान्स करते, बिकॉज शी इज अ डान्सर. त्याची बॉडी आता एज आहे. स्पोर्ट्समॅन तुम्ही खूप तुमच्यासारखं, तुम्ही आर नॉट रॉंग इन व्हॉट यू आर सेइंग. पण फक्त डिप्लोमा घेऊन लोकांना दाखवायचं आणि मग तुम्ही डिप्लोमा पण घ्या आणि स्पोर्ट्समध्ये पण जावा. व्हॉट इज द पॉईंट? आपल्याला कळायला पाहिजे बर्थ डेट बघून हा मनुष्य फक्त स्पोर्ट्ससाठी जन्मलेला आहे. ही कॅन प्ले फॉर द कंट्री. सो 9 नंबर त्यांच्याकडे आहे, टॉरेस आहे, नंबर 6 आहे. ही इज गोइंग टू बी व्हेरी गुड. तुम्ही दुसरं मी सगळ्यांना सांगते, जर तुम्ही सचिन तेंडुलकर नाही झाला तर काय होत आहे? विनोद कांबळे काय खराब नाही आहे. डू समथिंग दॅट यू लव्ह डुईंग, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि बिझनेस, अभ्यास नंबर 3चे लोक नाही करू शकतात, पण मी काय करू? हे माझा अभ्यास आहे. आय हॅव टू टेल द ट्रूथ. पुढचा फोन आलेला आहे. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो. बोला. हॅलो. हा, बोला. ऐकू येतोय आपला आवाज. आपलं नाव सांगा. माझं नाव दीपा पाटील आहे. दीपा पाटील. जन्मतारीख? ब्रेक नाही आहे. 24/4/78. 24/4/78. 24/4/78, 1978. प्रश्न विचारा. मी सायकल वगैरे असते आणि सर्व्हिस वगैरे कुठं करायला लागले तर सक्सेस होत नाही. कोणाचा वाढदिवस आहे आणि काय बोल? आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा. मी कायम आजारीच असते आणि सर्व्हिस वगैरे काय करायला लागले तर म्हणजे जास्त दिवस तिथे टिकत नाही. अच्छा, नोकरी मिळाली तरी टिकत नाही. हा, टिकत नाही. 24 एप्रिल वाढदिवस आहे यांचं. 24 एप्रिल, बरोबर. हा, दॅट मीन्स तुम्ही आणि सचिन तेंडुलकर सेम बर्थडेचे आहोत. तुम्हाला काही ना काही येतंय. कुकिंगमध्ये तुम्ही खूप छान आहोत. चांगला स्वयंपाक करता आहोत. घराचं इंटिरियर डिझायनिंग, ड्रेस डिझायनिंग, ब्युटी पार्लर हे तुमचं आतमध्ये आहे. तर ते बिझनेस करा. नोकरी कशाला करायचं? 24 नंबर आहे तुमचं. वाढदिवस छान आहे. यू आर हायली टॅलेंटेड. तुमच्या आतमध्ये काय टॅलेंट आहे ते बाहेर काढा. माझा वेळ संपत चाललाय. शेवटचे 2 फोन कॉल करणार आहे, त्यातला हा फोन कॉल बघूया. नमस्कार. हॅलो. हा, बोला. हा, बोला. हा, तर नाही चालू आहे ना. बोला. आपलं नाव सांगा. हा, विदुला विजय अग्निहोत्री. विदुला अग्निहोत्री. जन्मतारीख? हा, जन्मतारीख आहे 29/11/1975. 29/11/1975, 1975. प्रश्न विचारा. हा. मला यश कसं काही मिळत नाही, नोकरी वगैरे व्यवसाय. यश मिळत नाही आयुष्यामध्ये, यश मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असती. मी खूप प्रयत्न करतो, पण माझ्याच बाबतीत असं का होतं? मलाच सगळेजण का छळतात? मलाच का यश मिळत नाही? सगळ्या जगामध्ये अनेकांची ही व्यथा वेदना आहे. मी समजू शकतो. आता या संदर्भामध्ये काय सांगतात ते बघूया.
मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना प्रेक्षकांना सांगू इच्छितो की माझा वेळ संपत चाललेला आहे. सगळ्यांचेच प्रश्न, सगळ्यांचेच फोन कॉल या ठिकाणी अटेंड करणं शक्य नाही, परंतु आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती खाली जो नंबर येतोय तो नंबर श्वेताजींचा आहे. या मोबाईल नंबरवरती आपण श्वेताजींना फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. इथून पुढे 3 दिवस त्या कोल्हापुरामध्ये आहेत आणि त्यामुळं तुम्ही त्यांच्या ज्या मोबाईल नंबर्स आहेत त्याच्यावरती फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना वैयक्तिकरित्या भेटू शकता आणि त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकता. आणि या संदर्भातल्या त्यांच्या सर्व ज्या काही टिप्स असेल, सल्ला असेल, यासाठी तुम्ही त्यांना पर्सनली भेटू शकता. त्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट घेणं मात्र आवश्यक आहे. त्यासाठी खालच्या नंबरवरती फोन करा. आम्ही आता आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर दाखवतोय, तो नंबर आपल्याकडे लिहून ठेवा आणि त्याला फोन करा. पण आता मी पुन्हा एकदा येतो विदुला अग्निहोत्री यांच्या प्रश्नाकडं, की त्यांचं म्हणणं आहे की मी प्रयत्न करते पण यश मिळत नाही. 19 नोव्हेंबर याने नंबर 1 आहोत तुम्ही आणि स्कॉर्पिओ. 19 नोव्हेंबर आठवण आहे की नाही तुम्हाला, इंदिरा गांधीजीचा वाढदिवस आहे. सो नेचर तुमचं इंदिरा गांधी सारखं असणार तर तुम्ही कुठे जॉब करू शकणार. 1 नंबर सूर्याचा असतो. सूर्य निघतो सकाळी 7 वाजता 6 वाजता, गरम होतो दुपारी आणि एकदा गरम झालं की आम्ही सगळे पडतो आतमध्ये. सर थोडा टाइम लागतो. नंबर 1चे लोक थोडा उशिराने सगळं करतात, बट दे गेट एव्हरीथिंग विथ एज. 37 नंतर तुमचं अजून चांगलं टाइम सुरू होणार आहे. शेवटचा फोन कॉल घेऊया आपण. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो बोला. हॅलो. हॅलो. हा बोला, आपला आवाज ऐकू येतोय, ओरडू नका, शांतपणे बोला. क्षीरसागर बोलती. हा बोला, क्षीरसागर मॅडम बोला. हा सर, मी म्हणजे माझं BMS झालंय, बर. पण माझं म्हणजे प्रॅक्टिस मध्ये असं हे नाही. काय नाही, हे नाही म्हणजे प्रगती नाहीये त्याची. प्रगती नाहीये. अच्छा, आपली जन्मतारीख सांगली नाही आपण. BMS झालेला आहात आपण, आयुर्वेदिक डॉक्टर आहात आपण. हो. जन्मतारीख काय आपली? 16 सप्टेंबर 1983. 16 सप्टेंबर 1983. 83 1983. 16/7/1983. 7 नाही, सप्टेंबर 9 आहे. 9. हां. यांचं म्हणणं आहे की माझ्या व्यवसायामध्ये BMS होऊन सुद्धा म्हणावी तशी प्रगती नाही आहे. पहिली गोष्ट आहे की तुम्ही चांगलं व्यवसाय करता आहोत. 16 सप्टेंबरसाठी हे चांगलं प्रोफेशन आहे. दॅट इज वन व्हेरी गुड थिंग आय एम हॅपी अबाउट. प्रगती हळूहळू भेटते तुमची लाईफमध्ये, माझी लाईफमध्ये. आमचं जे काम आहे हेल्प करणं लोकांना, थोडं हळूहळू तुमचं नाव वाढवेल, तेव्हा सगळं होणार आहे. यू आर गोइंग टू बी व्हेरी गुड इन युअर बिझनेस. डू नॉट वरी. मी 2-3 टिप्स जे तुम्हाला दिली आहे की 24 लिहा, कॅश काउंटरमध्ये 24 लिहा. आणि सगळे बिझनेससाठी मी सांगते, जेव्हा तुमचे सगळ्यांचं जे पण बिझनेस असेल, नोकरी असेल, तिरुपती बालाजीला 1% पार्टनर ठेवा, बिकॉज ही इज अ गॉड ऑफ मनी. त्यांना 1% पार्टनर मनात ठेवायचं अँड सी हाऊ युअर बिझनेस रन. मला वाटतं आज गेले 1 तासभर आम्ही अनेक लोकांचे इथे फोन कॉल घेऊन त्यांना त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हा संपूर्णपणे श्वेताजींचा वैयक्तिक असा सल्ला आहे. संख्याशास्त्राबद्दल त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांनी दिलेला सल्ला हा आपण अंधश्रद्धा न मानता तो आपल्या आयुष्यातील एक सल्ला किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी या अर्थानं आपण बघूया. पण मूलभूत आपले कष्ट, मेहनत आणि अभ्यास ही त्रिसूत्री कायम ठेवलीच पाहिजे. आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे श्वेता जुमानी या अजून 3 दिवस कोल्हापूरमध्ये आहेत. आपण त्यांना थेट भेटू शकता. त्यांचा जो काही फोन नंबर आहे तो मोबाईल क्रमांक आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती आत्ता आम्ही दाखवत आहोत. या फोन नंबरवरती आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकता. त्यासाठी त्यांची जी काय असेल ती फी आपल्याला द्यावी लागेलच. मात्र इथून पुढे 3 दिवस त्या आपल्याला या ठिकाणी भेटू शकतील आणि म्हणूनच हा त्यांचा जो काही फोन नंबर आहे हा फोन नंबर आपण लिहून घ्या. आज श्वेता जुमानी आमच्या स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांनी कोल्हापूरच्या अनेक लोकांना त्यांच्या ज्या काही मनातल्या शंका होत्या, त्यांच्या ज्या काही स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या तक्रारी होत्या त्या दूर करून त्यांना थोडासा एक मानसिक आधार देण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहात. याबद्दल मी चॅनल बीच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. पुन्हा तुम्ही कोल्हापूरला जेव्हा कधी याल त्यावेळेला हा प्लॅटफॉर्म, हे चॅनल आपल्यासाठी नेहमीच खुला असेल, स्वागतासाठी असेल आणि या माध्यमातून आपण अनेक लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या आयुष्याला एक थोडीशी पॉझिटिव्ह दिशा देण्याचा आपण प्रयत्न करूया. शेवटी काय सांगाल आमच्या कोल्हापूरच्या प्रेक्षकांना? सगळ्यात पहिले थँक्यू तुम्हाला पण की एवढं प्रेम तुम्ही लोक मला देत आहोत. आय फील व्हेरी हॅपी अँड व्हेरी नाईस की माझं हे सायन्स एवढं प्रगती केली आहे. सिम्पल सायन्स आहे. आम्ही सगळ्यांकडे एक नाव आहे, आम्ही सगळ्यांकडे एक बर्थ डेट आहे. बर्थ डेट आपल्या हातामध्ये नाही आहे, पण नावाची बेरीज जरा इकडे तिकडे केली, श्वेताची स्पेलिंग SH चे बदली
मध्ये STSW टाकली तर काय फरक पडतंय, दबंग मध्ये DG टाकले तर काय फरक पडतंय, ते तो आम्हाला दिसतंय. सो स्टार्ट युझिंग व्हॉट इज गुड फॉर यू. पॉझिटिव्ह आपलं एकतर माइंड ऑल्सो तुम्हाला पॉझिटिव्ह करायला पाहिजे. आजकाल एवढा स्ट्रेस वाढलेला आहे, कामाचा स्ट्रेस, पैशांचा स्ट्रेस, पण ते स्ट्रेस घेऊन उपयोग नाही होत. इट इज बेस्ट थिंग टू रिलॅक्स, एन्जॉय लाईफ ऑल्सो, ते पण खूप जरुरी आहे. जसं मी सांगितलं, काळं आणि लाल अजिबात वापरू नका. दीज आर 2 कलर्स विच ब्रिंग लॉट ऑफ नेगेटिव्हिटी इन युअर लाईफ. आणि अगेन लास्ट टाइम आय विल से आय एम ॲट रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क जवळ आहे. जर तुम्हाला भेटायचं असेल 2-3 दिवस मी इथे आहे. बट प्लीज तेच लोक फोन करा ज्यांना अपॉइंटमेंट घ्यायची आहे, कारण ज्यांना खरं अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्यांचा फोन लागत नाही आणि फक्त एक प्रश्न विचारायचा आहे त्यांचा फोन लागतं. तर ते थोडं श्वेताजी, आम्ही आपला नंबर वारंवार दाखवला आहे, पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एकदा फोन नंबर सांगा. हां, माझा फोन नंबर आहे 9822393222. परत सांगते, 9822393222. अजून एक नंबर आहे 9819291283. 9819291283. आणि माझी वेबसाईट पण बघूया, जाऊन बघा. इट इज सो ब्युटिफुल. सगळं माझं भावाचं काम आहे, संजय जुमानी. ही इज रिअली व्हेरी हार्डवर्किंग. माझा भाऊ, आय एम सो प्राऊड ऑफ हिम. की पूर्ण वेबसाईटमध्ये तुम्हाला दिसेल कसं त्यांनी एक गोष्टी छान लिहिलेली आहे. एवढी सुंदर सुंदर स्टोरीज आहे, नंबर्स कसं तुमच्या लाईफवर प्रभाव करतायत. जुमानी.com, JUMAANI. परत रिपीट करते, JUMAANI.com. तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या स्पेलिंग मध्ये बदल केला आहे? हा, मी तर केलंच आहे ना 10 वर्षामध्ये. आय थिंक आधी केले, मग सांगितले. तुम्ही सांगा वेदर आय एम करेक्ट ऑर नॉट. हा वर्ष 2013 मध्ये मला पूर्ण 10 वर्ष होणार आहे पुण्याची ऑफिसमध्ये. अच्छा. इट इज आय एम कम्प्लिटिंग 1 डेकेड. आय फील की जेवढं नाव मी कमवलं आहे देवाच्या कृपानी 10 वर्षात नाही भेटत. व्हॉट यू फील? येस, 100%, ॲब्सोल्युटली राईट. 10 वर्षाचं हार्डवर्क मध्ये नाही भेटत जे देवाने मला दिलं आहे. पैसे तर आजकाल मी म्हणते गदाबी कमालीत आहे, पैशांचं जाऊ द्या, बट द नेम, फेम, रिस्पेक्ट जे माझ्याकडे 10 वर्षात आहे ते 90 वर्षाचे कोणी ऍस्ट्रोलॉजरकडे श्वेताजी, त्यातही पुन्हा तुमची मेहनत आहे, तुमचा अभ्यास आहे. नाही, ते ही गोष्ट आहे. मी वारंवार सांगतो, कारण नाहीतर आपल्याकडे ही एक लोकांच्या मनात समजूत तयार होईल की केवळ आपण निळ्या रंगाचे कपडे घातले आणि 24 आकडा लिहिला आणि घरात बसून राहिलो तर मग मी माझं सगळं भरभराट होईल. असं होणार नाहीये. मग त्यावेळेला श्वेताजींनी आम्हाला खोटं सांगितलं, चुकीची माहिती दिली असं म्हणता कामा नये. त्यामुळे मेहनत, कष्ट हे सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये श्वेता जुमानी आल्या. त्यांनी कोल्हापूरच्या अनेक लोकांना थेट या फोनद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या वेळी जेव्हा कधी आपण कोल्हापूरला याल तेव्हा पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये आपण जरूर या आणि कोल्हापूरच्या या सगळ्या प्रेक्षकांची जी काही शंका आहे त्या शंकेचं समाधान करा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.